नमस्कार. दोन गोष्टींबद्दल बोलायचं आहे. एक तर काल जो माईस प्रोजेक्ट जे खरं तर आपल्या सर्व नाशिककरांच्या नजरेतून सुटलं, जे साधूग्राममध्ये येणार अशी बातमी ऑलरेडी आलेली होती 1-2 पेपरमध्ये आणि त्याचं टेंडर निघालेलं होतं. त्याची जी टेंडरिंगची जी सगळी प्रोसेस आहे ती सुद्धा संपली आता. तर ही 14 नोव्हेंबरला हे इश्यू झालेलं होतं महाराष्ट्र सरकारच्या. मी खाली लिंक देतो त्याच्यावर ते आलेलं होतं. आता झालं काय की हे आपल्या प्रकरणाशी म्हणजे साधूग्रामचं जे प्रकरण आहे त्याच्याशी डायरेक्टली रिलेटेड आहे. आतापर्यंत आपण काय म्हणत होतो की साधूंना राहायला जागा पाहिजे म्हणून आम्हाला द्या, म्हणून आम्हाला हे सगळं करू द्या असं महानगरपालिका म्हणत होती, किंवा मंत्री असतील जे कोणी सरकारच्या किंवा पालिकेच्या बाजूने बोलत होते ते म्हणत होते. पण आता असं कळलंय की 2 कुंभमेळ्यांच्या मध्ये म्हणजे एकदा कुंभमेळा संपला त्या साधूग्रामच्या जागी की माईस म्हणजे काय, मीटिंग्स, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन्स, याच्यासाठी इथं एक हब तयार केलं जाणार आहे. त्याला म्हणतात माईस हब. आणि ह्या माईस हबसाठीची जी जागा आहे ती एक्झॅक्ट तीच जागा आहे जी साधूग्रामची जागा आहे. मी नकाशा व्यवस्थित ओव्हरले दाखवतो, ती बघून घ्या तुम्ही. तरीही मागच्या वेळी जेव्हा मी पहिला व्हिडिओ मी केला होता आणि मग असे आरोप झाले की अफवा पसरवल्या जात आहेत, जो खरं तर मीडियाच्या रिपोर्ट्सवर बेस्ड होता, तर म्हणून असं केलंय की आपण हे ऑफिशियली मग एक पत्रच दिलंय आता महानगरपालिकेला की तुम्ही आम्हाला KML द्या त्याची. म्हणजे असं नको व्हायला की हा मॅप आमच्याकडनं काही चुकला होता किंवा ह्या मॅपच्या बेसवर मी काही बोलणं आता बरोबर राहणार नाही. तर KML नावाचं जशी .txt असते तशी KML फाईल असते, जी GISच्या जी सॉफ्टवेअर्स असतात, म्हणजे तुमचं गुगल अर्थ असेल, गुगल कस्टम मॅप्स असतील किंवा इतर काही GIS सॉफ्टवेअर्स असतील, QGIS वगैरे, तिथं ती कामात येते. तर हे असं एक लेटर मी आज महानगरपालिकेला दिलं. आपल्या कमिशनर आणि ॲडमिनिस्ट्रेटर नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या त्यांना दिलं. ह्या लेटरची जी एक अशी प्रत जिथं तुम्ही स्वतःही हे लेटर देऊ शकता, जिथं तुम्ही इथं फक्त तुमचं नाव टाकू शकता आणि मागच्या बाजूला जिथं साईन करायची तिथं तुमची सही, ईमेल आणि नंबर देऊ शकता. तर असं एक लेटर मी महानगरपालिकेच्या समोरच्या एका झेरॉक्सच्या दुकानात ठेवून आलेलो आहे. आणि त्यांना माहिती आहे की तुमच्यापैकी हरकती ज्यांनी घेतल्या त्यांच्यापैकी जर कुणाला हे द्यायचं असेल तर ती तुम्हाला त्याची एक झेरॉक्स काढून देतील, तुम्ही हे सबमिट करू शकता. पण लेटर पूर्णपणे वाचा. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यावर याच्या खाली जी लिंक आहे ना, फेसबुकवर असेल तर कमेंटमध्ये टाकतो, यूट्यूबवर असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, इंस्टाग्राममध्ये असेल तर बायोमध्ये टाकतो. पण ती पूर्ण वाचा. मी काय म्हणतोय, मी काय मागतोय. तर मी KML मागितली साधूग्रामची, मी KML मागितली माईस हबची. आता हे गरजेचं काय आहे आपल्यासाठी की एक सायंटिफिक असेसमेंट आपल्याला करता यावी. आपण आता ह्या पूर्ण प्रोसेसचा भाग झालेलो आहे. ज्या दिवशी आपण हरकत घेतली, तुमची लेखी असेल, ईमेलवर असेल, तर त्या प्रक्रियेचा आपण आता भाग झालेलो आहे. आणि आपण सुद्धा जेव्हा हरकत घेतोय तेव्हा आपल्याला माहिती असावं की आपण नेमकी हरकत कशावर घेतलेली आणि आपल्या हरकतीशी रिलेटेड जे कुठले संबंधित मॅटर असतील त्या विभागाचे, म्हणजे या केसमध्ये मनपाचे, तिथं काय काय प्रस्तावित आहे हे आपल्याला माहीत असावं. म्हणून हा आपला हक्क आहे. या फाईल्स मागणं हा आपला हक्क आहे, म्हणून आपण ते मागतोय. आपण कुणालाही त्रास देत नाही. आपण ही जेव्हा सनदशीर मार्गाने ही प्रक्रिया करतो, आपण कुणालाही त्रास देत नाहीये. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म जेव्हा द्यायला जाल, आपल्या आयुक्तांचं जे टपाल आहे खाली पहिल्या फ्लोअरवर, तर तिथं गेल्यावर त्यांना तुम्ही सांगू शकता. आणि मला असं वाटतं की ते आज तुम्हाला खूप प्रश्न विचारणार नाही, कारण हे कदाचित त्यांनाही एक्सपेक्टेड आहे की असे फॉर्म्स येऊ शकतील. मी असं म्हणणार नाही की जास्तीत जास्त लोकांनी टाका, पण ज्यांना त्या सनदशीर कायदेशीर प्रक्रियेचा भाग व्हायचा आहे, उद्या जर आपल्याला वेगळ्या एखाद्या हायर अथॉरिटीकडे जावं लागलं याच्यासाठी न्याय मागण्यासाठी, तर आपल्याला सांगता येईल की आम्ही याचं जी काही आमच्या ग्रुपचे बरेच लोक म्हणतात की शहानिशा करून मग पुढे जा. तर मी ही शहानिशा करतोय आणि ही शहानिशा करण्यासाठी आम्हाला हे तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि म्हणून टपाल विभागाने ते घेणंही गरजेचं आहे. त्याच्यामुळे तो फॉर्म बघा. ज्यांना वाटत असेल की याचा भाग व्हायचा आहे किंवा ह्या प्रक्रियेतनं जायचं आहे, हे शिकायचं आहे. मी सगळ्यात आधी इम्पॉर्टंट सांगतो, हे सगळं शिकायचं आहे की जेणेकरून भविष्यातही असं काही झालं तर ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला माहीत असतं की कुठं काय प्रॅक्टिकल अडचणी येणार आहेत. तर बघा, हे करा. म्हणजे याच्यात 2 आहेत. याच्यात एक जे लेटर आहे 2 पानाचं ते दिलं तरी तुम्ही चालेल. मी देताना पूर्ण RFP दिली आहे, कारण ते रेफरन्स म्हणून मला द्यायचं होतं. पण ती RFP सगळ्यांनी दिलीच पाहिजे असं नाही आहे, कारण ते उगाच आपल्याला पेपर नासवायला आवडत नाही. म्हणजे मला तरी पर्सनली आवडत नाही.
प्रक्रियेचा भाग असल्यामुळे मी ही दिलेली आहे. तुम्ही 2 पानाचं जरी लेटर तिथून दिलं तरी चालेल. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग हा आहे की बरेचसे सेलिब्रिटीज असतील, म्हणजे मला ही टर्म ॲक्च्युली कळत नाही, सेलिब्रिटी म्हणजे कोण सेलिब्रिटी, कारण मंत्री ही एक प्रकारे सेलिब्रिटीज असतात, पण बरेचसे आर्ट म्हणजे मग परफॉर्मिंग आर्ट्स वगैरे असतील त्याच्याशी रिलेटेड काही स्टार जे असतात किंवा सेलिब्रिटीज आपण ज्यांना म्हणतोय, त्यांची वक्तव्य वगैरे येत आहेत, की वक्तव्य म्हणण्यापेक्षा त्यांची एक भूमिका मीडियातनं येते. तर माझं त्यांनाही एक म्हणणं आहे की सर, आम्ही सगळ्या ज्या हरकती घेतल्या आहेत त्या लिखित घेतल्या आहेत. म्हणजे उद्या महानगरपालिके कदाचित मला जॉब करायचा असेल तर मला करता नाही येणार, तर आम्ही तन मन धनाने याच्यात पडलोय, बरोबर. तर तुम्ही जेव्हा स्टँड घेताय, मीडियाला बाईट देताय, तर आम्हाला बळ मिळतं. तुमच्या एका वाक्याने आम्हाला खूप बळ मिळतं. पण मी अशी रिक्वेस्ट करेल की तुम्ही लेखीही एक अर्ज द्या. तो तुमच्या पक्षाच्या लेटर हेडवर द्या किंवा तुमच्या पर्सनल एक व्यक्ती म्हणून तुम्ही तो महानगरपालिकेला द्या, किंवा तुम्ही ज्या संघटनांवर असाल, कदाचित तुमची ॲक्टर लोकांची एखादी संघटना असेल त्यातून द्या. पण एक लेखी हरकत किंवा एक लेखी जी भूमिका आहे ती तुम्ही तुमच्या कमिशनरांसमोर मांडू शकता किंवा तुम्ही सरकारकडे मांडू शकता, जेणेकरून आम्हालाही हे माहिती असेल की तुमचा सहभाग अधिकृत आहे. कारण काय झालंय, मागच्या काही दिवसात भरोसा कोणावर ठेवायचा हे अवघड झालंय. कारण जे आम्हाला वाटत होते ते एक प्रकारे समोर असल्यासारखं कधी कधी एक फिलिंग यायला लागली आहे. त्याच्यामुळे जी काही तुमची भूमिका असेल ती अधिकृतपणे घ्या. म्हणजे जर तुम्ही आले तर आम्हालाही तुम्हाला येऊन भेटायला आवडेल आणि तुमच्यासोबत चर्चा करायला आवडेल आणि तुमच्यासोबत ह्या गोष्टीसाठी, तपोवन वाचवण्यासाठी भांडायलाही आवडेल. तर कृपया ती अधिकृत भूमिका असू द्या. तुम्ही कुठल्याही प्रकारे ती घेतली, कुठल्याही प्रकारची अधिकृत असेल, तुम्ही पक्षाची अधिकृत असो, तुमच्या संघटनेची अधिकृत असो किंवा तुमची व्यक्तिगत अधिकृत असो, तुम्ही ती नक्की घ्या. बाकी जे सेलिब्रिटीज आहेत, जे अजूनही वाट बघताय की कधी व्यक्त व्हायचं, कधी सेफ असेल आपल्याला व्यक्त होण्यासाठी, तर त्यांनाही एक मेसेज देतो की काय झालंय, आम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओज बघतो की मराठी प्रेक्षक आमचे सिनेमे बघायला येत नाही वगैरे, अशी एक ओरड असते. तर मी असं म्हणेल की आज तुम्ही जर मला असं म्हणाल की मी शूटिंगमध्ये बिझी होते किंवा मी शूटिंग अमुक गोष्टीत बिझी होतो म्हणून ह्या आंदोलनाला मागच्या 10 दिवसापासून जे चाललंय त्याला सपोर्ट नाही करू शकलो, काही बोलू नाही शकलो, काही पाठवू नाही शकलो, तर मग काय होईल की उद्या तुमचेही सिनेमे येतील, तुमचेही नाटकं येतील, तर मग आम्हाला असं म्हणावं लागेल की आम्ही झाडं वाचवण्यात बिझी होतो म्हणून आम्ही येऊ शकलो नाही. ठीक आहे. तर आणि मग आम्हाला ठरवता पण येईल की जे स्टँड घेतात त्यांच्याकडे जायचं का, तर हे ज्याचा त्याचा तो त्यावेळेचा प्रश्न असेल. पण मी हे एवढ्यासाठीच सांगण्याचा प्रयत्न करतो की हे नाशिकचं म्हणून नाहीये किंवा हे धार्मिक लोकांचं म्हणूनच नाहीये किंवा हे एकच प्रकारच्या विरोधकांचंच नाहीये, राजकीयच नाहीये. हे पूर्ण महाराष्ट्राचं झालंय आता. हा लढा एकदम व्यवस्थितपणे पुढे चाललेला आहे. त्याच्यामुळं अजूनही स्टँड घेतलेला नसेल तर घ्या. आणि इन्फ्लुएन्सर्स असतील जे व्हिडिओज बनवताय, मी त्यांनाही सांगेल की अधिकृत आपलं एक लेटर बनवा आणि ते पाठवा. त्याची एक पोच घ्या, एक रिसिव्ड मिळते, असा सही शिक्का मिळतो तुम्हाला. तो सही शिक्क्याने तुम्ही जर तुमच्या सोशल मीडियावर टाकलं तर आम्हालाही कळेल की तुमची भूमिका अधिकृत आहे, तुम्ही तन मन धनाने त्यात उतरले आहात. म्हणजे तुम्ही जसं आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावून उतरलो आहोत, तसं तुम्हीही तुमचं जे काही शक्यतो जितकं सर्वस्व असेल तेवढं पणाला लावून तुम्ही उतरले आहात. कारण काय होतं, आमच्या वतीने बरेच स्टेटमेंट येतात बाहेर की आम्ही एका झाडासाठी 100 जण मरू. तर मला असं म्हणायचं आहे सर, एक रिक्वेस्ट आहे की आम्हाला झाडांसाठी मरायचं नाहीये, आम्हाला झाडांसाठी जगायचं आहे. झाडांवर, झाडांच्या आजूबाजूला, झाडांच्याच संगतीत जगायचं आहे. तर आमच्या जगण्यासाठी जे योग्य आहे ना ते सगळं तुम्ही करा. तुम्ही इथं तर याच, पण तुम्ही आपापल्या पक्षांकडे जा, आपापल्या संघटनांकडे जा, त्यांना समजून सांगा की तुम्ही कोणाकडे जाऊ शकता, जेणेकरून आम्हाला भरोसा राहील की तुम्ही आमच्यासाठी जेव्हा लढताय तर आमच्या जगण्याचे आणि जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. धन्यवाद.